जागतिक कन्या दिनानिमित्त आशा चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग आज या ठिकाणी होत आहे। मला वाटतं आशा चित्रपटाच्या संपूर्ण टीमने खूप चांगलं काम जे आहे एक संवेदनशील विषय घेऊन हा चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। मी आशा चित्रपटाचे डिरेक्टर पाटील मॅडम आणि त्याचबरोबर प्रोड्युसर आणि डिरेक्टर दोघेही पाटील आहेत, अद्वैता पाटील मॅडम आणि त्याचबरोबर दीपक पाटील आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन करतो की ज्या आशा वर्कर्स या पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या परिवाराची काळजी न करता पूर्ण महाराष्ट्राची काळजी करतात, प्रत्येक महिलेची काळजी करतात, लहान मुलांची काळजी करतात, गावोखेड्यापर्यंत आरोग्य सेवा कशी पोचेल याच्यावरती दिवसरात्र काम करतात। महिला मृत्यूदर आणि बाल मृत्यूदर या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल कमी करण्यामध्ये सर्वात मोठं योगदान जे आहे आशा सेविकांचं राहिलेलं आहे। आशा सेविकांवरती चित्रपट बनवणं मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे। या सगळ्या टीमचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि या टीम मला वाटतं या चित्रपटाने अगोदरच 4 महत्त्वाचे महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार देखील मिळवलेले आहेत। हा चित्रपट येणाऱ्या मार्चमध्ये डिसेंबरमध्ये सर्वत्र प्रदर्शित होणार आहे। हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेला पाहिजे। आपल्या माध्यमाने देखील मी सगळ्यांना आवाहन करतो की आशा सेविकांचं जे योगदान आहे महाराष्ट्रासाठी ते योगदानाची कथा हे प्रत्येक गावोखेड्यावरती जे आहे हे पोहोचली पाहिजे। त्याच्यासाठी देखील मी सगळ्यांना आवाहन करतो, नक्की आपण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा पाहावा आणि आशा सेविकांचं या महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे या चित्रपटातून जे आहे ते आपल्याला बघायला मिळेल। अरे बाबा, आज वेगळा टॉपिक आहे, पॉलिटिकल रोज। धन्यवाद सर। अजून एक प्रश्न आहे, आज शहरातून एक GR निघालाय की मराठी सिनेमांसाठी स्क्रीन्स मिळत नाहीये, स्क्रीन्स मिळणार आहे। निर्माते आणि स्क्रीन मेकर्स हे एकत्र कमिटी केले, सुशांत चंद्र सगळे। मला वाटतं हा खूप मोठा निर्णय आहे की नेहमी जे आहे महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये मराठी चित्रपटांसाठी योग्य स्क्रीन्स जे आहेत ते मिळायला पाहिजे। एक त्याचा कोटा असला पाहिजे, रेशो असला पाहिजे आणि त्याच्यासाठी खूप वर्षापासून सगळे निर्माते असतील त्याचबरोबर डिरेक्टर असतील हे सगळे फॉलोअप करत होते आणि आज महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने देखील एक चांगलं पाऊल जे आहे ते उचललं गेलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील मराठी कलाकारांना त्याचबरोबर चित्रपट सृष्टीतील सर्वच लोकांना एक चांगलं ह्या स्क्रीनिंगच्या माध्यमाने किंवा स्क्रीन्सच्या माध्यमाने जास्तीत जास्त मराठी चित्रपट निर्माण झाले पाहिजे। आज आपण पाहतो की हिंदी फिल्म इंडस्ट्री खूप मोठी झालेली आहे, टॉलिवूड फिल्म इंडस्ट्री खूप मोठी झालेली आहे। मला वाटतं एका छोट्या पावलाने देखील, एका छोट्या स्टेपने देखील येणाऱ्या काळामध्ये मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अजून चांगले चित्रपट जे आहेत ते बनतील। सर, मराठीचा उल्लेख करणारे आता आरोप करतायत की बिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून छठ पूजा भाजपा असेल किंवा महायुती असेल हे करतायत। मला वाटतं अरे प्रत्येक गोष्टीवरती टीका जी आहे हे विरोधकांना करायचंच आहे, म्हणून ते विरोधक आहेत। आणि मला वाटतं सरकार जे आहे ते आपलं काम करत आहे। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा जो आहे तो ह्याच युती सरकारने दिला। मराठीसाठी जे कुठले पाऊल उचलायला लागले ते ह्याच युती सरकारमध्ये उचलले गेले। आशा सेविकांना मानधन देण्याचं काम जे केलं, आज आशा जो चित्रपट बनलेला आहे त्यांचं मानधन वाढवण्याचं काम देखील ह्याच युती सरकारने केलेलं आहे। तर मला वाटतं चांगलं काम करत असताना लोक तर दगड मारण्याचं काम करतातच। अरे हे दरवर्षीचा विषय आहे ना, आता प्रत्येक वर्षी जो आहे तो छठ पूजा असेल की कुठला धार्मिक सण असेल हा सगळीकडे जे आहे ते सगळे मिळून जे आहे ते साजरा करत असतात। त्याला काय कुठली इलेक्शन तर आता आहे, दरवर्षी काय असतं